आता आपण बघू स्टेम सेल रिसर्च म्हणजेच मूलपेशी संशोधन. In biotechnology, stem cell research is a revolutionary event after cloning. म्हणजे क्लोनिंगच्या पद्धतीनंतर जैवतंत्रज्ञानातील पुढची क्रांतिकारी घटना जी कोणती असेल तर ती स्टेम सेल रिसर्च ही होती. दिस टेक्निक हॅज द पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन मेडिकल सायन्स. म्हणजे जैवतंत्रज्ञानात किंवा वैद्यकशास्त्रात पूर्णपणे मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमतासुद्धा या तंत्रज्ञानात आहे. डिपेंडिंग अपॉन द सोर्स, स्टेम सेल्स आर ऑफ टू टाइप्स, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स अँड अडल्ट स्टेम सेल्स. म्हणजे सोर्सनुसार स्टेम सेल्सचे दोन पार्ट पडतात, दोन टाईप्स आहेत. पहिला एम्ब्रियॉनिक आणि दुसरा अडल्ट स्टेम सेल्स. आपण आधी बघितलं की स्टेम सेल्स या दोन म्हणजे काही वेगवेगळ्या पार्ट्समधून मिळतात. एक तर अंबिलिकल कॉर्ड असते म्हणजे एम्ब्रियॉनिक याच्यातलीच असते ती पण. त्यानंतर एम्ब्रियॉनिक स्टेज असते ब्लास्टोसिस्ट, त्याच्यात आपल्याला स्टेम सेल्स मिळतात. मग ह्या एम्ब्रियॉनिकमध्ये जातील. तर अडल्टमध्ये काय तर रेड बोन मॅरोमधनं मिळवलेल्या, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमधनं मिळवलेल्या ह्या आपल्या अडल्ट स्टेम सेल्स म्हणून ओळखल्या जातील. मग आता आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स कोणत्या, त्या कशा कलेक्ट करायच्या ते बघू किंवा कधी त्या मिळू शकतात ते बघू. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट्स अँड देअरबाय इट कन्वर्ट्स इनटू एम्ब्रियो. म्हणजे झायगोटची डिव्हिजन स्टार्ट होते म्हणजे ते डिवाइड व्हायला सुरुवात करतं आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होतं. झायगोट म्हणजे आपल्याला माहिती फक्त मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा युनाईट होतात तेव्हा त्यांच्यापासून बनलेलं जे असतं ते झायगोट असतो आणि त्यानंतर जेव्हा त्यांचं डिव्हिजन स्टार्ट होतं तेव्हा त्याच्यापासून मग एम्ब्रिओ तयार होतो. सेल्स ऑफ एम्ब्रिओ अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. मग एम्ब्रिओच्या ज्या सेल्स असतात त्यांचं रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं. आता मायटोसिस म्हणजे काय तर मायटोसिसमध्ये जसंच्या तसं सेल्सचं रिप्लिकेशन होतं, थोडंसं सुद्धा चेंज होत नाही, डुप्लिकेट झेरॉक्स कॉपी तयार होत असते. मग तेच इथे होतं की कंटिन्युअसली त्यांची मायटोटिक डिव्हिजन होत असते. सेल डिफरन्सिएशन स्टार्ट्स फ्रॉम द 14th डे ऑफ कन्सेप्शन. म्हणजे झायगोट तयार झाल्यानंतर सेल डिफरन्सिएशन हे 14व्या दिवशी होतं. हे डेज लक्षात ठेवायचे. सेल ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक ऑस्टिओसाइट्स म्हणजेच बोन सेल्स, हिपॅटोसाइट म्हणजे लिव्हर सेल अँड न्यूरॉन्स आर फॉर्म ड्यू टू द डिफरन्सिएशन. आणि झायगोट तयार झाल्यानंतर म्हणजे कन्सेप्शन नंतरच्या 14व्या दिवसानंतर वेगवेगळ्या सेल ज्या असतात ते तयार होतात. म्हणजे यांचं डिफरन्सिएशन स्टार्ट होतं. कोणत्या कोणत्या सेल्स तर बोन सेल्स होतात, हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्स होतात आणि न्यूरॉन्ससुद्धा त्याच्यापासून फॉर्म झालेले असतात. एम्ब्रियॉनिक सेल्स बिफोर डिफरन्सिएशन आर कॉल्ड ॲज द एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. म्हणजे या ज्या एम्ब्रियॉनिक सेल्स असतात आधी डिफरन्सिएशनच्या आधी त्यांना आपण एम्ब्रियॉनिक स्टेम सेल म्हणू शकतो. अँड 220 डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर फॉर्म्ड फ्रॉम द सिंगल टाईप्स ऑफ सेल दॅट इज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. म्हणजे फक्त एका प्रकारच्या एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्समुळे आपल्या शरीरात जवळजवळ 220 प्रकारच्या वेगवेगळ्या सेल्स ह्या तयार होत असतात. एका प्रकारच्या सेलमध्ये 220 प्रकारच्या वेगवेगळ्या सेल्स या शरीरात तयार होतात. फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर भ्रूणात होते. या भ्रूणपेशींचे पुन्हा विभाजन होते आणि विभेदन होते आणि गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी या निरनिराळ्या पेशींच्या अवयवांचे पेशी तयार होतात. असे विशेषीकरण सुरू होण्याआधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असेच म्हटले जाते. मानवी शरीरात 220 प्रकारच्या पेशी या एका प्रकारच्या पेशीपासून म्हणजे भ्रूणातील मूलपेशीपासून जन्म घेतात. म्हणजेच मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. मूलपेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्मालाच बहुविधता असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर स्टेम सेल्स आर प्रायमरी टाईप ऑफ सेल्स. स्टेम सेल्स आर प्रायमरी टाईप ऑफ द अनडिफरन्शिएटेड सेल्स with self-multiplying ability and they are the parent cells of the all human cells. म्हणजे त्या प्राथमिक स्वरूपाच्या असतात, अनडिफरन्शिएटेड म्हणजे डिफरन्सिएशन झालेलं नसतं आणि सेल्फ मल्टिप्लाइंग म्हणजे स्वतःच्याच कॉपीज तयार करणाऱ्या असतात आणि त्या सगळ्यांच्या पॅरेंट सेल्ससुद्धा असतात. दिस प्रॉपर्टी ऑफ द स्टेम सेल्स इज कॉल्ड ॲज द प्लुरिपोटेन्सी. आणि ही जी प्रॉपर्टी असते की प्रायमरी असणं, अनडिफरन्शिएटेड असणं, सेल्फ मल्टिप्लाइंग असणं, पॅरेंट सेल असणं, ह्या ज्या ॲबिलिटीला आपण प्लुरिपोटेन्सी म्हणणार. इट हॅज बीन फाउंड
If these stem cells are collected well before beginning of the differentiation of 14 day, that is during the 5th to 7th day, and cultured with certain biochemical stimulus in laboratory, as per the stimulus they can transform themselves into the desired type of the cell and thereby tissues and finally organs. म्हणजे जर आपण त्या सुरुवातीच्याच काळात किंवा आपल्याला जर त्याच्यापासून काही ऑर्गन तयार करायचं आहे, तर मग जर त्या आधी 14व्या दिवसाच्या आधी, कारण 14व्या दिवशी आपल्याला माहिती आहे डिफरन्सिएशन स्टार्ट होतं, मग त्या 14व्या दिवसाच्या आधीच जर त्या स्टेम सेल्स कलेक्ट केल्या, आधी म्हणजे किती आधी, तर 5व्या ते 7व्या दिवशीच जर, म्हणजे गर्भधारणेच्या 5व्या ते 7व्या दिवशीच जर आपण त्या काढून घेतल्या आणि प्रयोगशाळेत वाढवलं, विशिष्ट जर संकेत दिले, जैवरासायनिक म्हणजे बायोकेमिकल संकेत जर त्यांना दिले, तर त्या संकेतानुसार त्या स्वतःचं इच्छित पेशीमध्ये, म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या पेशींमध्ये, त्यातून ऊतींमध्ये आणि वेगवेगळ्या अवयवांमध्ये सुद्धा त्याची आपल्याला वाढ घडवून आणता येते. त्यानंतर आहेत अडल्ट स्टेम सेल्स, म्हणजेच वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. म्हणजे माणूस पूर्ण मोठा झाल्यानंतर, प्रौढ झाल्यानंतर, म्हणजेच अडल्ट झाल्यानंतरच्या ज्या स्टेम सेल्स असतात त्यांना आपण वयस्क प्रौढ मूलपेशी म्हणजेच अडल्ट स्टेम सेल म्हणतो. वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातूनही मूलपेशी मिळवता येतात. वयस्कांच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे मुख्य 3 स्रोत आहेत. 3 प्रकारचे स्रोत आहेत त्यांच्यामध्ये. एक अस्थिमज्जा, मेदुती आणि रक्त. तसेच जन्मानंतर लगेचच नाळेतील प्लासेंटामधूनही रक्तातून मूलपेशी मिळवता येतात. म्हणजे स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन टू. देअर आर 3 मेन सोर्सेस ऑफ स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. Stem cells can be obtained from red bone marrow, adipose connective tissue and blood. Besides, stem cell can be obtained from the cord blood immediately after birth. म्हणजे विकसित किंवा अडल्ट माणसाच्या शरीरातनं पण आपल्याला त्या पेशी काढता येतात. तर कुठून, तर त्या रेड बोन मॅरो, ॲडिपोज टिश्यू किंवा ब्लडमधनं भेटतात. त्याचप्रमाणे जन्मानंतर लगेचच मिळवायच्या असतील तर प्लासेंटामधनं पण मिळतात. मग आता मूलपेशींचे खरे उपयोग काय, त्यांचे काय युजेस आहेत, तर पहिला आहे रिजनरेटिव्ह सेल थेरपी. रिजनरेटिव्ह थेरपीसाठी वापरला जातो, म्हणजेच त्यात सेल थेरपी यूज केली जाते. स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस डेड सेल्स इन केस ऑफ कंडिशन्स लाईक डायबिटीज, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, अल्झायमर्स डिसीज, पार्किन्सन्स डिसीज एक्सेट्रा. म्हणजे जिथे जिथे सेल ज्या डेड होतात, आपल्याला हव्या असणारे महत्त्वाचे सेल्स जेव्हा डेड होतात, तर त्यांना रिजनरेट करण्यासाठी स्टेम सेल्स थेरपीचा वापर करता येतो. कंडिशन्स कोणत्या असतात तर अशा, तर डायबिटीजमध्ये किंवा मग मायोकार्डियल इन्फेक्शन जे असतात, शरीराचे जे हृदय विकाराचे झटका, किंवा मग अल्झायमर जे असतं, अल्झायमर म्हणजे अल्झायमर, पार्किन्सन्स, हे वयस्क लोकांचे आजार आहेत की ज्यामध्ये मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या डॅमेज होत असतात. मग अशामध्ये सुद्धा आपल्याला यांचा वापर करता येतो मूलपेशींचा. त्यानंतर त्यांनी दिलेले आहे टू प्रोड्यूस द ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन्स लाईक ॲनिमिया, थॅलेसिमिया, ल्युकेमिया एक्सेट्रा. म्हणजे ॲनिमिया, थॅलेसिमिया किंवा ल्युकेमियासारखे जे आजार असतात यांच्यामध्ये रक्तपेशी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला यांचा वापर करता येतो. त्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे अवयवरोपण. इन केस ऑफ फेल्युअर ऑफ ऑर्गन्स लाईक किडनी अँड लिव्हर, दोज कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड. म्हणजे जेव्हा किडनी, लिव्हरसारखे ऑर्गन जेव्हा फेल होतात त्यावेळी मग आपल्याला स्टेम सेल्सच्या मदतीने परत ते अवयव तयार पण करता येतात आणि परत ट्रान्सप्लांट पण करता येतात. मग आता याच्यात आपण काय बघितलं खरं महत्त्वाचं, तर स्टेम सेल्सचे 2 प्रकार पडतात. एक एम्ब्रियॉनिक आणि दुसरा असतो तो अडल्ट. एम्ब्रियॉनिकमध्ये काय होतं तर सेल डिव्हिजन जे असतं, म्हणजे झायगॉट फॉर्मेशन नंतर, कन्सेप्शन नंतर 14व्या दिवशी सेल डिफरन्सिएशन स्टार्ट होतं. आधी तर झायगॉट तयार झालेला असतो, त्यानंतर एम्ब्रियो तयार होतो जेव्हा डिव्हिजन होतं, त्यानंतर 14व्या दिवशी डिफरन्सिएशन स्टार्ट होतं. तर 14व्या दिवसाच्या आत, म्हणजे 5व्या ते 7व्या दिवसाच्या दरम्यान जर आपण त्या स्टेम सेल्स काढल्या आणि त्यापासून आणि त्यांना जर बायोकेमिकलचे स्टिम्युलस देऊन लॅबमध्ये नीट वाढवलं तर आपल्याला हवा तो ऑर्गन आपल्याला त्याच्यापासून मिळवता येतो. त्यानंतर आपल्या शरीरात एका प्रकारच्या स्टेम सेलपासून जवळजवळ 220 प्रकारच्या वेगवेगळ्या सेल्स तयार होत असतात. आणि अडल्ट स्टेम सेल, आणि ज्या अडल्ट स्टेम सेल्स असतात त्या अडल्ट पर्सनच्या बॉडीतनं घेतले जातात, जसं की रेड बोन मॅरो, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आणि ब्लड, आणि कॉड ब्लडमधनं सुद्धा ते आपल्याला मिळवता येतात. हे सगळं आपण याच्यात बघितलं.